खोडवा प्लॉट पूर्ण असा असं हे होता, शेड पडलेला बारीक कोंब होते एकदम. पण फवारणी केल्यानंतर प्लॉट एकदम असं डोसक्यावरपर्यंत आता हाईट उचललेला आहे प्लॉट. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी ज्ञानो परिवारात सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहे कवटेकंद, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आता आपण हा खोडवा ऊसाचा प्लॉट आहे. आता कंप्लीट त्याला 3 महिने झालेत. 2-2.5 फूट प्लॉट उचललेला आहे फवारणीनंतर. पण अजून प्लॉट उचलला असता, प्लॉटला जरा पाण्याची कमतरता असल्यामुळे प्लॉट जरा हे झालेला आहे. हा. नाहीतर प्लॉट समाधान आधी का पिवळा होता का आधी? पिवळा प्लॉट होता आणि नरम बारीक कोंब होतं. कोंबाची जाडी बिडी एकसारखी चांगली आहे, फुटवा भरपूर झालेला आहे. रिझल्ट तुम्हाला एकाच फवारणीत कसा भेटला? फवारणीत चांगला आला रिझल्ट. चांगला आला. शेतकरी मित्रांनो, तुमचं नाव आणि गावाचं नाव थोडक्यात सांगा ना. माझं नाव सागर बाळासाहेब अडसूळ. मी राहणार तासगाव, जिल्हा सांगली. शेतकरी मित्रांनो, हा 3 महिन्याचा ऊसाचा प्लॉट आहे. ही कोंबाची साईज थोडं पुढे येऊन दाखवा. कोंब ही सुद्धा जाडी सुद्धा, पण महत्वाचं काय ही पानाची आता काळोखी आणि रुंदी सुद्धा वाढायला चालू झाली. ऑलरेडी 1 महिना झाला ऊसाला पाणी नाही. आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो, कृषी ज्ञानोचं जर प्रॉपर तुम्ही नियोजन केलं लागवडीपासून किंवा खोडवा गेल्यानंतर, तर तुम्हाला क्लिअर सांगतो, तुमच्या इकडल्या ॲव्हरेजमध्ये कमीत कमी 10 टन ही कंपनी कमिटमेंट आहे. पण 15 टनाच्या पुढे ॲव्हरेज वाढते. आज एक फवारणी दादा रिझल्ट बाबतीत तुम्ही समाधानी आहेत? शेतकऱ्याला तुम्हाला खात्रीशीर प्रोडक्ट आहे वापरण्यासारखं आहे का नाही? हा, तर एका फवारणीचा रिझल्ट आहे. आपल्या ऊसाला जर 4 फवारण्या प्रॉपर जर घेतल्या शेतकरी मित्रांनो, ॲव्हरेजमध्ये कमीत कमी 15 टनाचा वाढीव उतार काढते. तर सर्व पिकांचं योग्य मार्गदर्शनासाठी खाली दिलेल्या शेतकरी मित्रांनो नंबरवर संपर्क करून कृषी ज्ञानो टीमच्या माध्यमातून सर्व पिकांचं मार्गदर्शन मोफत स्वरूपात आहे. त्याचबरोबर शेतीविषयक माहितीसाठी आणि शेतकऱ्यांचे नवीन नवीन अनुभव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जय जवान, जय किसान.